नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी भूगोल या शाखेतील मानवी वस्तीचे प्रकार हा घटक अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मानव हा जो आहे हा मानव एकट्या दुकट्याने राहणे पसंत करत नाही, तो समूहाने राहणे पसंत करतो। त्यामुळे मानवी वस्ती निर्माण होत असते। ज्यावेळेस तो समूहाने राहतो त्यावेळेस त्या समूहामध्ये त्याला सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक ऐक्य निर्माण होते। यावेळेस तो एका विशिष्ट प्रकारच्या घराची बांधणी करून एकत्र राहत असतो। त्यामध्ये तुम्ही विविध प्रकारचे घर पाहता। त्या विविध प्रकारच्या घरानुसार किंवा विविध प्रकारच्या घरांच्या वैशिष्ट्यानुसार वस्त्यांचे प्रकार केलेले आहेत। त्यामध्ये पहिला प्रकार आहे विखुरलेली वस्ती, दुसरा प्रकार आहे केंद्रित वस्ती, तिसरा प्रकार आहे अर्धकेंद्रित वस्ती आणि चौथा प्रकार आहे एकाकी वस्ती। त्यापैकी सर्वप्रथम आपण विखुरलेली वस्ती अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हे छायाचित्र बघितल्यानंतर तुम्हाला या छायाचित्रामध्ये काय दिसून येते? तर यामध्ये तुम्हाला घरे दिसून येतात। घरे दिसत असताना तुम्हाला अशा पद्धतीची रचना दिसून येते की ही घरं जी आहेत ही घरं विखुरलेल्या स्वरूपात आहेत। म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं जाणवते की या प्रदेशामध्ये घरं जी आहेत ही घरं ही एकमेकांपासून दूर दूर वसलेली आहे किंवा एका घरापासून दुसऱ्या घराचं अंतर जे आहे ते साधारणतः दूर दूर असलेलं आहे। म्हणूनच या प्रकाराला आपण विखुरलेली वस्ती असं म्हणतो। म्हणजे एकंदरीत घरांचं जे स्वरूप आहे ते विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला दिसून येते, म्हणूनच त्या वस्तीला आपण विखुरलेली वस्ती असे म्हणतो। त्यानंतर दुसरा प्रकार आहे विखुरलेली जी वस्ती आहे ती कोण्या ठिकाणी तुम्हाला दिसून येते? तर त्यामधला पहिला प्रकार आहे, पहिल्या ठिकाणी जे दिसते ते आहे उंच सखल प्रदेश। या उंच सखल प्रदेशामध्ये देखील तुम्हाला विखुरलेली वस्ती दिसून येते। उंच सखल प्रदेश जो साधारणतः आपण अभ्यासलेला असेल, उंच सखल प्रदेशामध्ये आपल्याला जी घरं आहेत ती घरं दूर दूर अंतरावर वसलेली दिसून येतात किंवा ती घरं एकमेकांपासून दूर दूर अंतरावर असलेली दिसून येतात। त्याला आपण उंच सखल प्रदेशात वसलेली विखुरलेली वस्ती असं म्हणतो। त्यानंतर तुम्हाला उंच सखल वस्ती जी आहे आपली विखुरलेली वस्ती आहे ती वाळवंटी प्रदेशात दिसून येते। वाळवंटी प्रदेशात जर तुम्ही अभ्यासलं तर या छायाचित्रामध्ये तुम्हाला दिसून येईल की या वाळवंटी प्रदेशात देखील तुम्हाला घरं जी आहेत ही एकमेकांपासून विखुरलेली दिसून येतात किंवा एकमेकांपासून दूर असलेली दिसून येतात। त्यानंतर आणखी आपल्याला जर विखुरलेल्या वस्तीचं उदाहरण घ्यायचं असेल तर ती आहे घनदाट जंगलातील वस्ती। साधारणतः ज्या ठिकाणी घनदाट जंगले असतात, ज्या ठिकाणी झाडांची संख्या खूप दाट असते, त्या प्रदेशात देखील आपल्याला घरं जी आहेत ती साधारणतः विखुरलेल्या स्वरूपात दिसून येतात किंवा घरं जी आहेत एकमेकांपासून दूर असलेली दिसून येतात। त्यानंतर गवताळ प्रदेश। गवताळ प्रदेश जो असतो साधारणतः सावाना सारखे जे गवताळ प्रदेश आहेत त्या सावाना सारख्या गवताळ प्रदेशात देखील आपण जर पाहिलं तर आपल्याला विखुरलेली वनस्पती दिसून येते, विखुरलेली वस्ती दिसून येते। त्यानंतर कृषी विस्तृत क्षेत्रात देखील आपल्याला विखुरलेली वस्ती दिसून येते, कारण हे जे क्षेत्र आहे हे विस्ताराने खूप मोठे असतात आणि या प्रदेशामध्ये काम करण्यासाठी किंवा या प्रदेशामध्ये रखवाली करण्यासाठी जे लोक घरं बांधतात ते घरं साधारणतः एका प्रदेशापासून एका घरापासून दुसऱ्या घराचं अंतर जे आहे ते या प्रदेशात देखील जास्त असते। त्यामुळे कृषी वस्तू क्षेत्रात देखील आपल्याला घरांची जी आहे विखुरलेली घरं आपल्याला दिसून येतात। त्यानंतर आपण वरील वस्त्या पाहून आपल्या असं लक्षात आलं असेल की कोणकोणती वैशिष्ट्ये जी आहेत ती कोणकोणती वैशिष्ट्ये तुम्हाला या विखुरलेल्या वस्त्यांची दिसून येतात। म्हणजे एकंदरीत हे सगळे पिक्चर पाहिल्यानंतर, हे सगळे तुम्ही चित्र पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की हे जे काही वसाहती आहेत या वसाहतींचे नेमके वैशिष्ट्य कोणकोणते असू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, या विखुरलेल्या वस्तीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आणि पहिल्या नंबरचं वैशिष्ट्य जर असेल तर ते आहे दोन घरांमधील अंतर जास्त असते। विखुरलेली जी वस्ती आहे ती विखुरलेली वस्ती ही एका घरापासून दुसऱ्या घराचं अंतर कसं असते? जास्त असते। त्यानंतर ही घरे एकमेकांपासून आणि दूर अंतरावर वसलेली आपल्याला दिसून येतात। त्यानंतर गवताळ प्रदेशातील वस्ती, घरांची संख्या कमी असते आणि लोकसंख्या देखील कमी असते।
या वस्तीला आपण वाडी किंवा पाडा असे म्हणतो. या साधारणतः वस्तीचं वैशिष्ट्य असं आहे गवताळ प्रदेशातला की एका घरापासूनचं अंतर हे दुसऱ्या घरापासूनच्या अंतरापेक्षा कसं असते, जास्त असते आणि घरांची संख्या देखील कमी असते. म्हणूनच या साधारणतः गवताळ प्रदेशातल्या वस्तीला आपण वस्ती किंवा पाडा असे म्हणतो. त्यानंतर विखुरलेल्या वस्तीत आपल्याला अजून एक वैशिष्ट्य दिसून येते, ते म्हणजे कोणतं की विखुरलेल्या वस्तीत पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नसतात. या ठिकाणी घरांची संख्या कमी असते, लोकसंख्या देखील कमी असते. त्यामुळे या ठिकाणी ज्या काही सोयी सुविधा असतात, शैक्षणिक सोयी सुविधा असू द्या, आरोग्य सोयी सुविधा असू द्या, त्या फार कमी प्रमाणात आपल्याला दिसून येतात. त्यानंतर ह्या वस्त्या नैसर्गिक पर्यावरणाजवळ असल्यामुळे साधारणतः आपण जर पूर्ण एकंदरीत विचार केला, हे संपूर्ण चित्र जर पाहिलं तर ह्या सगळ्या वस्त्या साधारणतः आपल्याला नैसर्गिक पर्यावरणाजवळ वसलेल्या दिसून येतात आणि त्यामुळे ह्या वस्त्या ज्या आहेत ह्या प्रदूषणमुक्त असतात. यामध्ये कोणत्याही प्रकारचे नैसर्गिक केमिकलयुक्त वायू पसरलेले नसल्यामुळे या वस्त्यांचं वातावरण जे आहे, या वस्त्यांचं जे एकंदरीत संपूर्ण हवामान जे आहे ते अतिशय प्रदूषणमुक्त आपल्याला दिसून येते. या लोकांना आपल्या दैनंदिन ज्या गरजा असतात त्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी बाजूचं जे काही मोठं खेळ असते त्या बाजूच्या मोठ्या खेळामध्ये जावं लागते आणि आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण कराव्या लागतात. तर मित्रांनो, दुसरा वस्तींचा प्रकार आहे केंद्रित वस्ती. या दिलेल्या चित्रावरून आपल्याला असं लक्षात आलेलं असेल की घरांची संख्या जी आहे ती घरांची संख्या अतिशय जवळ आलेली आहे. म्हणजे एका केंद्राच्या भोवती हे सर्व घरं एकत्रित आणि दाटीच्या स्वरूपानं आलेली आपल्याला दिसून येतात. यालाच आपण केंद्रित वस्ती असं म्हणतो. साधारणतः केंद्रित वस्ती आपल्याला ओढे, नाले, सरोवरे, नद्या या भागामध्ये असलेली दिसून येतात. साधारण केंद्रित वस्ती जी आहे त्या केंद्रित वस्ती ज्या आपल्याला दिसून येतात त्या केंद्रित वस्ती साधारणतः पाणवठ्याच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी मानवाची पाणी ही गरज पूर्ण होते त्या पाणवठ्याच्या ठिकाणी असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणून ह्या ज्या केंद्रित वस्ती आहेत त्या केंद्रित वस्ती नद्या, नाले, शेततळे, सरोवरे, ओढे या ठिकाणी केंद्रित झालेल्या दिसून येतात. साधारणतः केंद्रित वस्ती ओढा, त्यानंतर नाला, त्यानंतर नदी, त्या या पाणवठ्याच्या जागी आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात असेल की राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात पाणवठ्या शेजारी वस्ती केंद्रित झालेली आपल्याला दिसून येते. कारण राजस्थान हे जे राज्य आहे त्या राजस्थान या राज्यामध्ये पाण्याची आपल्याला कमतरता दिसून येते, पावसाची कमतरता दिसून येते. म्हणून राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात पाणवठ्या शेजारी वस्ती केंद्रित झालेली आढळून येते. या वस्तीत घरांची संख्या व लोकसंख्या देखील आपल्याला जास्त असलेली दिसून येते. वरील चित्रावरून या जे काही प्रस्तुत चित्र आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे या चित्रामध्ये हे जे काही पाणवठा तुम्हाला दिसतोय या पाणवठ्याच्या शेजारी घरांची संख्या तुम्हाला दाट असलेली दिसून येते. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की या वस्तीत घरांची संख्या आणि लोकसंख्या देखील कशी असते, जास्त असते. विद्यार्थी मित्रांनो, तसेच या वस्तीत आरोग्य, शिक्षण, संरक्षण या सुविधा देखील उपलब्ध असतात. कारण अनेक धर्मपंथ वंशाचे लोक या ठिकाणी राहतात आणि त्यामुळे लोकांच्या विचारांची काय होते, देवाणघेवाण होते. लोकांच्या विचारांची देवाणघेवाण असल्यामुळे नवीन प्रकारचे एक सामाजिक जीवन तयार होते आणि नवीन प्रकारचे सामाजिक जीवन तयार होऊन अशा प्रकारच्या वस्त्यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते.